नमस्कार मंडळी, मी स्वागत करते तुमचं माझं पहिल्याच व्हिडिओमध्ये. तर आता देवाची पूजा चालली आहे. पहिल्याच व्हिडिओची सुरुवात म्हणून देवाची पूजा पूजेपासून व्हायला पाहिजे म्हणून मी इथे पूजा करते आहे. तर आज आहे दसरा. दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आता मी इथे आली स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर दसऱ्यानिमित्त काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. तर आता मी इथं भाजी टाकणार आहे. भाजीला आता तेल टाकून कांदा फ्राय करते. तर आज मी बनवणार आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी, डाळ भात, पोळ्या आणि गोडामध्ये बघूया, अजून काही ठरलेलं नाही आहे. तर इथं आपली मस्त भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. आता माझे मिस्टर इथं मस्त फ्लावर्स वगैरे लावून घेत आहे, आर्टिफिशियल फ्लावर्स आहे. तर हे फुलं वेल वगैरे लावल्यानंतर मस्त सण असल्याचा जो फील येतो ना, तो काही वेगळाच असतो. तर ते विचार करत होते की लावू कसं, कारण की घराच्या बाहेर लावलं तर दरवाजा लागणार नाही आणि घराच्या आत लावलं तर दिसणार नाही. तर फायनली त्याने खिळे टोकून कसं तरी लावण्याचा प्रयत्न केला. आमच्या फ्लॅटचे बाजूचे दादा वगैरे मस्त सगळेजण मिळून माळा वगैरे ओढत होते. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर खूप छान वाटतं. तर आता इथे आपली भाजी तयार आहे. तर आता मी इथे वरणाला फोडणी घालत होती. तर मी तुपात वरण बनवते. तर इथे तूप टाकलं आहे. तुपात जिरं टाकलं आहे. जिऱ्यानंतर लसूण टाकलं आहे. तर लसूण मस्त लाल होऊ देऊ. तर इथे लसूण लाल झालं आहे. मस्त कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकल्यानंतर मस्त टोमॅटो. तर मी इथे हिरवी मिरची टाकायची विसरली होती, तर नंतर लक्षात आलं. तर आता हे मस्त परतवल्यानंतर मस्त डाळ घालूया आणि मस्त हलवून घ्यायचं त्याला. इथं 5 मिनटं झाकून मस्त उकडून घ्यायचं आणि मस्त इथं वरण आपलं तयार आहे. तर आता मी आली होती चपात्या करायला. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर भरपूर चुका होतील एडिटिंगमध्ये, व्हॉइस ओव्हरमध्ये. तर प्लीज समजून घ्या. नवीन कसं बोलायचं, काय बोलायचं हे सुचत नाही. थोडं इकडं तिकडं होईल, तर प्लीज समजून घ्या. तर इथे आपली भाजी, डाळ, भात आणि चपात्या होत्या. आणि गोडामध्ये शेवटी मी सांजोरीच ठेवली. तर इथे मस्त देवाला नैवेद्य दाखवला आणि जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो फिरायला म्हणजे कालिकेला. इथं नाशिकचे ग्रामदैवत म्हणून कालिकेला खूप मोठी यात्रा असते. तर रस्त्यात आम्हाला ह्या देवीचं दर्शन झालं, तर आम्ही तिथे उतरलो आणि देवीचं दर्शन घेतलं. खूप छान मूर्ती होती. तर आता आम्ही निघालो कालिकेच्या जत्रेला. तर रस्त्याने खूप छान झेंडूचे फुलं वगैरे सगळं एकदम दसऱ्याची रौनक दिसत होती, म्हणून खूप छान वाटत होतं. यात्रेत प्रचंड गर्दी होती, म्हणजे पाय ठेवायला अक्षरशः जागा नव्हती. 2-3 तास लागणार होतं दर्शनाला, पण आमची पास असल्यामुळे आमचं दर्शन 2च मिनटात झालं. तर मंडळी, तुम्ही पण असंच करता का की कुठल्या तरी यात्रेला गेले आणि मंदिरात पटापट दर्शन घेऊन आपल्याला बाहेर खरेदी करायची असते, तर आपण पटापट दर्शन घेतो आणि बाहेर खरेदी करतो. तर माझं पण तसंच आहे. आम्ही पटापट दर्शन घेतलं आणि बाहेर आलो खरेदी करायला. तर मुलांसाठी काही खेळणे घेतले. मी तर काही घेतले नाही, पण मुलांसाठी खेळणे घेतले. तर इथे माझे मिस्टर खूप फटाफट पुढे जात होते. शेवटी फौजी माणूस आहे, तर त्यांना एकदम घाई असते, पटापट चालायची आणि मी एकदम मागे असते. तर इथे मस्त बायका कानातले वगैरे घेत होते. तर इथे आम्ही आता लाईनमध्ये तर नव्हतो, आमचं लगेच दर्शन झालं. तर इथं मूर्तीचं दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या. नाशिकचं हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर या देवीला नाशिकचं ग्रामदैवत असं सुद्धा म्हटलं जातं. 9 दिवस तर इथं गर्दी खूप असते, पण जास्त गर्दी ही दसऱ्याच्या दिवशी असते, कारण दसऱ्याचा दिवस हा लास्ट दिवस असतो. तर आम्ही आता घरी आलो आहे. घरी आल्यावर लगेच खूप मला उशीर होऊन गेला होता, त्यामुळे मी डायरेक्ट रांगोळीला सुरुवात केली. तर इथे मी मस्त रांगोळी काढते. रांगोळी काढायला खूप जास्त आवडतं, त्यामुळं मी एकदम टाईम घेऊन रांगोळी काढते. तर इथे फायनल माझी रांगोळी रेडी झाली आहे.
तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा रांगोळी. तर मस्त मी तयारी वगैरे करायला लागली होती आणि पहिलं सोनं द्यायला मी स्वामींच्या मंदिरात गेली, कारण सोन्याची सुरुवात ही स्वामींपासूनच झाली पाहिजे. तर घरी आल्यावर मस्त इथे गाडींची वगैरे पूजा केली आम्ही सगळे मिळून. गाडींची पूजा वगैरे झाल्यानंतर घरी आलो आणि मग नंतर सोनं दिलं फौजींना. तर ते म्हणत होते की रोज अशा पाया पडल्या तर किती छान ना, आजच्या दिवशी पाया पडायच्या नसता. तर इथे पिल्लूला पण मी सोनं दिलं. हा आहे माझा लहान मुलगा आणि हा आहे माझा मोठा मुलगा. तर मंडळी, कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि